नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये। इचलकरंजीतला हा 10 नंबरचा वॉर्ड आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं काही मुलं जल्लोष करत आहेत, आनंद उत्साह करत आहेत। नेमका हा आनंद उत्साह निवडून आल्याबद्दल करत आहेत। आपण उमेदवाराला विचारूया त्यांच्या भावना काय आहेत। सध्या तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवून आलेला आहात, ह्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? नमस्कार। आज माझा हा जो विजय झाला आहे त्याचं सगळ्यात प्रथम श्रेय हे माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना देणार। माझे दीर, जाऊ, सासरे, मुलं, माझं करण, या सगळ्यांचं प्रथम मी धन्यवाद त्यांना देणार की आज त्यांच्यामुळं त्यांचा पाठिंबा भक्कम असल्यामुळे मी आज घरात बाहेर पडू शकले की आज नगरसेवक म्हणून मी उभं राहण्याचा हा जो निर्णय घेतला तर त्यांच्या विश्वासाच्या, त्याच्या प्रेमाच्या जोरावर मी हा निर्णय घेतला आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळं आज हा माझा विजय झालेला आहे। त्याच्यानंतर गल्लीतले सगळे माझे मतदार बंधू भगिनी, ज्येष्ठ मंडळी यांचं पण माझ्यावर एवढं म्हणजे प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आहे की आज त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळं मी आज माझा हा विजय झाला असं समजलं। त्याचप्रमाणे सिद्धिविनायक भक्त मंडळाच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला कार्यकर्त्या, भागातील सगळे कार्यकर्ते, मुलं, या सगळ्यांचं मला दिवस रात्र अहोरात्र त्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतले, परिश्रम घेतलेले आहेत। त्यांनी स्वतःचं म्हणजे कधी जेवण केलं काही नाही हे बघितलं नाही की तहान असू दे, हे असू दे, भूक असू दे, माझ्यासाठी ते अगदी दिवसरात्र प्रचार करायचा, त्याच्या मागं ते असायचे। आज काय नियोजन आहे, उद्या काय नियोजन आहे, आमच्या आधी त्यांच्या सगळ्यांचे फोन यायचे की काय करायचं आहे काका सांगा म्हणून। त्यामुळे प्रथम मी त्या सगळ्यांना पण धन्यवाद देणार की आज त्यांचा हा विजय माझा एकटीचा विजय नाही आहे, तर हा माझ्या गल्लीतील सगळ्या बंधू भगिनींचा विजय आहे। आज त्यांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं आहे त्याचा हा विजय आहे। त्यामुळं मी माझं हे यशाचं श्रेय प्रथम त्या सगळ्यांना देणार। महिलांचा पण एवढा मोठा सपोर्ट होता की अगदी एक मेसेजवर सगळ्या महिला एक 10 मिनिटात तयार होऊन येणार की जायचं म्हटलं की अगदी लगेच तयार होऊन येणार। ते त्यांचं सगळ्यांचा सपोर्ट खूप छान होतं मला। त्याच्यामुळं मी म्हणेल की हे माझं यशापेक्षा हे यश हे या सगळ्यांच्या भागातील लोकांचं, सगळ्या मतदारांचं यांचं हे यश आहे असं नक्कीच। हे सगळं यश आहे हे सर्व कार्यकर्त्यांचं आहे। एखाद्या नेत्याला ज्यावेळी यश मिळतं ते यश फक्त त्या नेत्याचं नसतं, तर सर्व कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे रक्ताचं पाणी करत असतात, त्यावेळीच एखादा नेता निवडून येत असतो। आपण जाणून घेऊन येऊयात काका आहे, काका हे ते यश मिळालेलं आहे, हे भरगतचं तुम्हाला यश या भागातील लोकांनी दिलेलं, तुम्ही याच्याकडे कसं बघता? आज प्रभाग क्रमांक 10 मधून माझी पत्नी सौ नूतन मुथा, तसेच आमचे सहकारी मित्र तानाजी पवार, रवी राजपुते, तसेच साळुंके वहिनी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या। खरोखरच या विजयाची खरी पोचपावती म्हणजे या सर्व भागातील नागरिक बंधू भगिनी आणि मतदार यांचे आहे। आमचा भाग एवढा मोठा होता की आम्हाला तिकडे कोणी ओळखत नव्हतं। त्या भागातील सर्व कार्यकर्ते इथं माझ्याबरोबर आता आहेत, त्या सर्वांनी आम्हाला एवढं उचलून धरलं की आम्हाला तिकडे जायची सुद्धा वेळ आली नाही। खरोखरच मी हा विजय आमदार राहुल आवडे असू देत, सुरेश हाळवणकर असू देत, खासदार धैर्यशील माने असू देत, यांनी मला आमच्या पत्नीला दिलेल्या तिकिटाची या मतदारांनी परतफेड केली या विजयाच्या रूपाने, एवढंच मी या निमित्तानं सांगतो। नक्कीच मित्रांनो, जो आमदारांनी विश्वास ठेवला होता त्या आमदारांनी त्या विश्वासाला पात्र कुठेतरी ठरलं की काय, असं हे उमेदवार बोलत होते। इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत राहा वायरलेस मराठी। धन्यवाद।